नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मंडळी, आता दुपारच्या वेळेस ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि आज आहे मंगळवार। सो मी देखील आता निघत आहे, ते म्हणजे कर्जत परिसराची 21 मानाची पालखी आज निघत आहे। सो त्यासाठीच आज मी देखील पालखीला जात आहे आणि पालखी देखील निघणार आहे ती म्हणजेच बारणे गावातून महालक्ष्मीच्या मंदिरामधून निघत आहे। सो चला, आता पालखी देखील पुढे निघून गेली असेल, मला देखील उशीर झाला जायला। सो चला, आता मी देखील निघत आहे जायला आणि तुम्हाला देखील मी पालखीचा आनंद देणार आहे। मजा देखील पालखीची तुम्ही देखील घ्या। सो चला, तुम्ही देखील माझ्याबरोबर पालखीमध्ये। मंडळी, आता आपण पोहोचलो कर्जत परिसराची मानाची पालखी 21 सो पहिल्यांदा मला मी देखील दर्शन देत आहे। काय पुढे मंडळी, आता आपण पोहोचलो कर्जत मानाची पालखी सोहळ्यामध्ये। आता तुम्हाला देखील मी दाखवणार आहे की पालखी सोहळा कशा प्रकारे जाणार आहे, कसं नाही। तो मस्त वेगळा आमचा सुनील आहे। तो चला, आपण देखील आता पुढे जाऊया। पुढे पालखी चालली आहे, आपण पुढे जाणार आहोत। आता आपण देखील गाडी इथे लावली खोपिलीपर्यंत, त्यानंतर उद्या कंटिन्यू परत। सो म्हणजे आता आपण आहोत 4 फाटक कर्जतच्या आणि चला आता आपण पुढे जाणार। सो इकडे आमच्या वहिनी देखील बसले आहेत, इकडे वहिनी टेम्पोमध्ये बरोबर। सो मंडळी, आता बऱ्यापैकी आपण चालत आलो, पालखी बऱ्यापैकी पुढे आलेली आहे। कर्ज सोडून आपण आलो आणि आता अजूनपर्यंत निघून जायचंय। जो आता स्टॉप होईल तो म्हणजे दुपारचा परत येते श्री स्वामी समर्थ महाराज मठाच्या इथे स्टॉप होणार आहे। सो चला, आता तुम्हाला देखील मी दाखवत आहे, तुम्ही देखील ही व्हिडिओ एन्जॉय करा। तुला दाखवते पाणी देत टी शर्ट घातलाय। सो चला, आता बऱ्यापैकी आपण पुढे आलो चालतो अजूनपैकी आणि आता थोड्याच वेळानंतर एक 15 ते 20 मिनिटानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या इथे पोहोचणार आहोत। सो तिथं जेवण देखील आहे दुपारचं।
त्यानंतर पुढे कंटिन्यू होणार आहे. मंगेश माहिती नाही मला कुठे तो, मला दिसत नाही पण आलाय तो, मला दिसला नाही कुठे. गॅम्बल तो गॅम्बल. सो मंडळी आता आपण पोहोचत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या इथे आणि तिथे थोडासा ब्रेक आहे. जेवण देखील दुपारचा इथेच आहे. सो चला आता आपण देखील पुढे जाऊया. पालखी देखील पुढे गेले. आता आपण पोहोचलो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या इथे आणि मस्त आता इथं मग आतमध्ये देखील घेऊन जाणार, दर्शन देखील देणार आहे महाराजांचं. सो चला आता पालखी देखील आतमध्ये गेले. सो चला आता आपण देखील जाऊन आतमध्ये मस्तपैकी दर्शन घेऊया महाराजांचं. सो मस्तपैकी इकडे आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आईची पालखी देखील थांबलेली आहे. सो छोटासा ब्रेक आहे ते देखील. आता आपण मस्त जाऊन जेवणाचा देखील लाभ घेऊया. इकडे जेवण देखील चालू आहे. सो बघा इकडे पुढे जेवण देखील चालू आहे. सो चला आपण देखील जाऊया आणि जेवणाचा लाभ घेऊया. इकडे मंगेश देखील आहे पुढे. इकडे मस्त साबुदाणा खिचडी चालू आहे. आमच्या दादा बनतात. तर इकडे देखील जेवण देखील मस्त आहे. इकडे तांदूळ आहे, राईस, त्यानंतर इकडे डाळ आहे. तर इकडे डाळ आहे मस्त वरण दुपारच्या जेवणमध्ये. हो त्यानंतर भाजी इकडे. इकडे भाजी आहे. तर इकडे जेवण देखील चालू आहे मस्त सर्वांचा. हे बघा इकडे सर्व जेवायला देखील बसतात मस्त. चला आपण देखील थोड्या वेळात जेवून घेऊ. इकडे सर्व जेवण झाल्यानंतर चला म्हणजे आता मस्त की जेवण वगैरे झालं इथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या इथे. आणि आता इथनं देखील पालखी निघणार आहे तर डायरेक्ट खोपलीमध्ये. चला आता आपण देखील निघूया पालखीच्या बरोबर. बायकोला
तुझे आयो मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या तर मंडळी आजचा दुसरा दिवस म्हणजेच की बुधवारी आणि मंगळवारी पालखी निघाली होती. त्यानंतर खोपिलला ओसटी होणार होती. बुधवारी सकाळी पुन्हा एकदा पालखीला सुरुवात होणार होती. सो मी देखील जाणार होतो. काही कारणास्तव मला देखील जायला भेटलं नाही, कारण का मला दुपारी नंतर म्हणजे ते 3 वाजेच्या आसपास जायला वेळ होता. परंतु 3 वाजता निघाल्यानंतर जायला जवळजवळ 4:30-5 वाजले असते. त्यानंतर पालखी देखील पायथ्याशी जवळजवळ 4 वाजेच्या आधीच पोहोचली होती. सो त्यामुळेच मी देखील कंटिन्यू केली नाही पालखीला, कारण सकाळी जी मजा होती पालखीला ती दुपारनंतर मजाच नव्हती. सो त्यामुळे मी गेलेलो नाही. आणि काय कारणास्तव नक्कीच तुम्ही देखील आता ही व्हिडिओ बघितली असेल, जेवढी तुम्हाला देखील आवडली असेल. आणि आपल्या कर्जत परिसराची एकड्याची मानाची पालखी होती. सो खूप मजा देखील आली होती मला देखील पालखीमध्ये. आणि नक्कीच मी पुढच्या वर्षी देखील प्रयत्न करणार आहे की कंटिन्यू करणार आहे पालखीसाठी. आणि 2 दिवस नक्कीच मी एन्जॉय करणार पालखीवर आणि 2 दिवस नक्कीच जाण्याचा प्रयत्न करणार आहे. सो चला आता ही व्हिडिओ मी देखील इथंच थांबवत आहे. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.